हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? मस्त आणि मजेत असाल तर. आता वाजलेले 12-12:30 वाजलेले आहेत आणि आता रानात चाललो आहेत. तुम्ही म्हणता बॅग घेऊन रानात चाललीस तर तसंच मला पाठवू द्यायला पण जायचं आहे. कानातलं चेंज केले मी आता. नकली कानात टिकत नाही आहेत माझ्या, पडतेत नुसते. सोन्याचे आहेत ते आता मी मम्मीकडे दिलेत पाठवून. आता परत कोणी आल्यावर सांगायला गंदी म्हणून, नाही तर मी गेल्यावरच घेऊन येईन. हे तर दिसत बी नाहीत कानात घातलेत म्हणून लांबून. काळे होते पण ते एक मग असे केस धुतले आणि केस झटकी त्याने पडून गेलं. कुठं पडलं काय माहिती. तसे दोन कानातल्याचे जोड माझ्याकडून एक पडलं आणि एक हाई. अक्का पण आहे तर दळण वगैरे ठेवून आलो तर. आणि चला ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि मी आले रानात, अक्काकडे बॅग दिली आणि मी चालले वर माळावर. जरीना भाभी बसली वर तर त्यांच्याकडे चालले. कुसाळं लई येत खाली, बघू शकता तुम्ही. एवढीशीच वाटते मला तर, लई भीती वाटते. बाबो कुसाळं टोचू राहिले मला. हे का हे माळ आहे. मम्मी रविवारच गेले, सोमवारच गेले. ह्या जरीना भाभी येतं. आणि हे बघ माझ्या पायात आता पॅन्टीत कुसाळ लागली माझ्या पॅन्टीला. लई लागलेत बाय कुसाळ. जायचं काय तुला आज? सकाळी जायचंय. ती बॅग ती आणली राहणार ती पाठवू द्यायला जायचंय. पडद्याला जायचं. हे बघा किती कुसाळ लागले माझ्या पॅन्टीला. मग बप्पू परत जायचं ना ग. बप्पू नाही तर आले नाहीत का अजून? मग आता तुम्हाला दोघीला जायचे होय. आणि जरीना मम्मींना थोड्या गप्पा मारल्यानंतर खाली आल्यानंतर थोडंसं शेळींसोबत वगैरे व्हिडिओ काढले, जे ट्रेंडिंग चालू होते जरा. मग त्यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे काढले. मेकअपला पर्स मी घेऊन आले होते. मी घरनं मेकअप नव्हते करून आले. मग रानात आल्यावरच पावडर वगैरे लावली, थोडा मेकअप वगैरे केला. त्याच्यानंतर अक्का पण आली होती, शेळ्या वगैरे बांधून, म्हशी वगैरे बांधून सॉरी. आणि बप्पू कोणते तरी देवाला गेले होते, कदाचित ते म्हटलं होते बाळूमामाला गेलोय. तर ते बाळूमामाला गेले होते वाटतं. तर त्यांनी मला सकाळीच फोन केला 7 वाजताच. पण मी तेव्हा झोपेतच होते. मग ते म्हटले मी करतो नंतर, पण त्यांनी नंतर काय बिझी असल्यामुळे फोन केलाच नाही. आणि मग दुकानावर मीच होते. मग अक्का सकाळी जाऊन रानात गेली, दूध वगैरे घेऊन आली. नंतर दूध वगैरे डेअरीवर घातल्यानंतर मीच दुकानात वगैरे बसले. शिवान दीदीकडे जाऊन आले. शिवान दीदी म्हणले खूपच बारीक झाले ग. आत्या पण म्हणले तुझे डोळे खोळ गेले म्हणले, पण आता लय बारीक दिसायली म्हटली. खात पिझ्झा म्हणे जरा. तर हा म्हटलं.
नंतर ते मामा भेटले, मग त्यांच्या गाडीवर फाट्यापर्यंत गेलो. नंतर तिथनं रिक्षाने गेलो आम्ही. आणि तेजूनी एक साबण आणायला सांगितली होती मला, तर ती साबण घेतली 110 रुपयाची. नंतर हे पाटोद्यावाले दादा आहेत, त्यांच्याकडं ते खासरापत्रक दिलं, तेच काम होतं माझं. त्यांच्यापाशी खासरापत्रक द्यायचं होतं. नंतर मी स्वेटर बघायला आले होते, पण हे जर्किंगच घेऊन टाकलं, कारण की काय ॲपरून धुवायचं मला खूप रोज रोज कंटाळा येतं. तिथं धूळ पण खूप आहे म्हणलं, आणि थंडी पण आता खूप आहे, तर म्हणलं जर्किंगच घ्यावं. आणि स्वेटर भरलं वाटतं खूप, म्हणून असं साधं सिम्पल जर्किंगच घेतलं. ह्याच्यामधनंच हे वरचंच घेतलं. त्याच्यानंतर निघालो आम्ही. आणि अक्काला मंदिर बघायचं होतं, तर पण म्हटलं आता कशी घेऊन जाणार, म्हणलं मंदिर राहू दे, म्हणलं पडच्या वेळेस घे. नंतर आम्ही पुरी भाजी खाण्यासाठी आलो. आम्ही घरी स्वयंपाकच नव्हता केला, फक्त रात्रीचा शिळा भात खाल्ला, तसंच फ्राय करून सकाळी. मग पुरी भाजी वगैरे खाल्ली, अक्काने वडापाव वगैरे खाल्ला. हे बघा, अशी काही मी फर्स्ट टाईम पुरी भाजी खाल्ली, म्हणजे की बाहेरची हॉटेलमधली मी कधीच पुरी भाजी नव्हती खाल्ली, कारण का पनवेलला जास्त करून मिसळ पाव वगैरे असंच पावभाजी वगैरेच खातात, म्हणून मी नव्हती खाल्ली कधीच. तर नंतर आम्ही स्टँडवर आलो, पण स्टँडवर पण बसच नव्हती. खूप वेळ बसलो, अर्धा 1 तास. नंतर मग बस आली. नंतर आम्हाला एक बस भेटली आणि आम्ही घरी गेलो. पण अक्का रानात गेली, मी घरी गेले. अक्काने गेटची चावी मला सांगितलं इथं ते ठेवली, आणि आतल्या दरवाजाची दिलीच नाही माझ्याकडे. मग मी खूप वेळ बसली घरी, आणि मग मामीने पण गेल्या वेळेस मेसेज केला की घरी या म्हणून. आखी पण सकाळी म्हणली घरी या. मग म्हटलं मामीकडे जाऊन येऊया. आणि ही आहे छोटी सेजल, बघा किती गोड आहे. आणि मग मामीपाशी अर्धा तास बसले, मामीला गप्पा वगैरे मारल्यानंतर घरी आले. तरीही अक्का नव्हती आली रानातनं, आणि बाप्पा पण नव्हते आले. तर मग शिवानी दीदी आली होती, शिवानी दीदीपाशी बसले थोडा वेळ. मग ती म्हणली सकाळी मला फोन कर, म्हणली जायच्या टायमाला. म्हणलं ठीक आहे. मग मी घरी आल्यानंतर लाईट पण गेली. मग थोडा वेळ बसलो वगैरे, गप्पा वगैरे मारल्यानंतर बाप्पासुद्धा आले होते. नंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू होती, पापड वगैरे भाजले. तर आता मी करते मुळ्याची भाजी, चटणी करते, चटणी. ताजी तेल टाक, जिरे हे टाक. उस्ता आणलंय का? नाही वाटतं. तर मुळ्याची चटणी कशी करते तुम्हाला सांगते. याच्यामध्ये मी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे, आणि हे असं बारीक केलेलं आहे, मुळा खिसला आहे म्हणजे की. आणि तेल तापवलं की त्यात जिरी मोहरी टाकायची, हळद टाकायचं, मीठ टाकायचं, झालं. फक्त जिरी मोहरी फोडणी द्यायची त्याला. तर कढई आधीच टाकलेले होते, जिरे भरपूर टाकलेले, म्हणजे की त्याचा स्वाद मस्त येतो.
गॅस झाला. मिरच्या तिखट होता, ठसका उठलाय. चवीनुसार मीठ टाकते. अरे बापरे, मुळा खिसून इथं त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. चटणी अशी काय केलेली आहे. हे बघा, अख्खा पीठ मळतीये. आता म्हणलं थंडी वाजते तर म्हणलं चुलीवरच स्वयंपाक करा, मग जास्त थंडी पण नाही वाजायची. आणि हे बघा, चटणी तयार झालेली आहे. थोडीशी वाफवायची आणि याचे पराठे करायचे उद्या सकाळी मला तिकडे घेऊन जाण्यासाठी. आणि मग संध्याकाळच्या जेवणात बेसन आणि भाकरी बनवल्या होत्या, चपात्या कॅन्सल केल्या आणि मग जेवण वगैरे झालं. आणि मग सकाळचं प्लॅनिंग होतं, मग भांडे वगैरे घासलं जेवून. मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.